मित्रहो, आपणाला अनेक प्रश्न पडतात. त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, की पाणी किती घ्यावं? पाणी किती प्यावं? कसं प्यावं? कधी प्यावं? याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. खरं तर शास्त्रीय माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून पाणी कधी प्यावं, किती प्यावं आणि कसं प्यावं याबद्दल मी काही मार्गदर्शन करणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पाणी एका वेळी किती प्यावं? याचं साधं उत्तर आहे, एकच प्याला. म्हणजे 200 ml पाणी आपल्याला प्यायला पाहिजे. पाणी कधी प्यावं? त्याचं उत्तर आहे, तहान लागल्यानंतर प्यावं. खरं तर कुठलीही गोष्ट गरजेशिवाय करू नये असं म्हणतात. आणि म्हणून आपल्याला जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी पिलं पाहिजे. आणि पाणी किती पिलं पाहिजे, शरीराला त्याची गरज किती आहे, ह्याचं निदान तुमचं तुम्ही करू शकता. प्रत्येकानं आपल्या लघवीच्या रंगावरनं आपण शोधून काढू शकतो, की आपल्या शरीराला पाण्याची गरज कमी आहे, जास्त आहे का, आपण घेतोय ते पाणी बरोबर आहे. आणि म्हणून आपली लघवी जर एकदम पांढरी शुभ्र झाली तर समजायचं की आपण जास्त पाणी पितोय, पाण्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. लघवी फिकट पिवळी झाली तर आपण समजून घ्यायचं की आपण पाणी बरोबर पितोय. पण लघवी लालसर किंवा वाईनच्या कलरची किंवा थोडीशी दाट रंगाची झाली तर समजायचं की आपल्या शरीरात पाण्याची गरज आहे, आपण पाणी घेतलं पाहिजे. मग पाणी कसं घ्यावं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक जण जेवणापूर्वी 1 तांब्या पितात, अनेक जण सकाळी उठल्या उठल्या कडक गरम पाण्याचा 1 तांब्या पितात. हे सगळं चुकीचं आहे. कारण जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पितो, कोमट पाणी ठीक आहे, पण फार गरम पाणी अति प्रमाणात घेतल्यास आपल्याला आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो, आपल्या जठराला अल्सर होऊ शकतो. आणि म्हणून अति सर्वत्र वर्जते किंवा अति तेथे माती, ह्याला पाणी देखील अपवाद नाही. आणि म्हणून जर अति प्रमाणात पाणी पिलात तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटा होणार आहे. आणि म्हणून पाणी हे कमीच प्रमाणात पिलं पाहिजे, जेवढं गरजेचं आहे तेवढं पिलं पाहिजे. पाणी कसं प्यायचं? तर पाणी एका जागेवरती बसून आपल्या ग्लास ओठाला लावून पाणी प्यायचं. काही लोक असं म्हणतात की ग्लास तोंडाला लावू नको, तो शिष्टाचाराचा भाग आहे किंवा शिष्टपणा वाटत नाही. मित्र, हे खोटं आहे. माणूस हा ओठाला ग्लास लावूनच पाणी पिऊ शकतो. मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पिऊ शकतात, परंतु माणसाला मात्र ओठाला ग्लास लावूनच पाणी प्यावं लागतं. आणि म्हणून एका जागेवरती शांतपणे बसून, शक्यतो जेवताना मध्ये मध्ये न पाणी पिता, जेवणापूर्वी न पिता, जेवणानंतर काही वेळाने 2 घोट पाणी प्यायला हरकत नाही. आणि म्हणून अति प्रमाणात पाणी पिलात तर किडनीचं काम वाढतं, कारण किडनी हे पाण्याला फिल्टर करते. आपल्याला कल्पना नसेल पण एका दिवसामध्ये किडनी जवळपास 198 ते 200 लिटर फ्लुइड फिल्टर करते. आणि पुन्हा त्यातून फक्त 2% म्हणजे जवळपास 1500 ml पर्यंतच त्याचं लघवीमध्ये रूपांतर होतं, बाकी पुन्हा शोषलं जातं. मित्र, जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिलात तर तो ताण किडनीवरती येतो आणि काही दिवसानंतर किडनीचं स्वतःचं काम मंदावतं किंवा किडनीची कार्यक्षमता कमी होते. त्याचबरोबर अति प्रमाणात पाणी पिल्यामुळे अपचन, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅसेस. म्हणून ज्याला ज्याला गॅसेस होतात त्याने कमी प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. वारंवार पाणी प्यायची सवय मोडली पाहिजे. जेवताना पाणी पिलं नाही पाहिजे, जेवणानंतर काही काळानं पाणी पिलं पाहिजे. तुम्ही रात्री झोपताना थोडंसं कोमट पाणी घेऊ शकता, सकाळी उठल्यानंतरही थोडंसं कोमट पाणी घेऊ शकता. पण थोडं या शब्दाचा मर्यादा ही 100 ml ते 200 ml पर्यंतच थांबली पाहिजे. आणि म्हणून आरोग्य जर पाळायचं असेल तर पाणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे. परंतु अति प्रमाणातलं पाणी, चुकीच्या पद्धतीने घेतलेलं पाणी, वारंवार घेतलेलं पाणी आपल्याला अपचनापासून, गॅसेसपासून, ॲसिडिटीपासून, कॉन्स्टिपेशनपासून, जुलाबापर्यंत आणि त्याचबरोबर शरीरावरती सूज येण्यापर्यंतचे अनेक त्रास देणगी दाखल देऊ शकतात. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, तहान लागल्यानंतर पाणी प्या, गरजेपुरतं पाणी प्या. अति तेथे माती होणार आहे. तुमचं पाणी तुमच्या शरीराची माती केल्याशिवाय राहणार नाही.